नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला US100 US30 गोल्ड कशा प्रकारे ऍड करायचे MT5 ला ते सांगतो. ट्रेड कसे प्लेस करायचे ते पण सांगतो. स्टॉप लॉस टार्गेट कसे लावायचं आहे तेही सांगितलं जाईल. मोबाईल मध्ये कसं लावायचं आहे, कॉम्प्युटर मध्ये कसं लावायचं आहे, कॉम्प्युटर मध्ये कोणती ऍप डाउनलोड करायची, सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. ऑलरेडी केल्या होत्या तरी पण एकदा क्लिअर करणं आणि स्लोली क्लिअर करणं भाग आहे. ओके, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही परत कॉलवरती तेच क्वेश्चन नको की ट्रेड कसा प्लेस करायचा, MT5 लॅपटॉपला कसं घ्यायचं, काय करायचं, ओके ते नको आहे. आणि तुम्ही टेक्निकलच्या सिरीज मध्ये जाऊन लॅपटॉपसाठी किंवा कॉम्प्युटरसाठी कशा प्रकारे MT5 घ्यायचा आहे ते बघा व्हिडिओ. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो वाटलंच तर. आणि दुसरी गोष्ट, मी फक्त कॉम्प्युटरवरती ट्रेड कसे प्लेस करायचे आणि चार्ट कसा हे करायचं ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर चला स्क्रीनवरती जाऊया. बघा, मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आपण. आता पहिली गोष्ट बघायचं, अकाउंट तुमचं लॉग इन असलं पाहिजे. अकाउंट लॉग इन असल्याशिवाय काहीही होणार नाही. तुमचा अकाउंट बॅलन्स इथं दाखवत असला पाहिजे, भले 0-0 असे ना पण दाखवला पाहिजे. तुम्हाला जर इथं नो कनेक्शन दाखवत असेल अकाउंटमध्ये तर तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं नाहीये. सर्व्हर बरोबर टाकायचं. आता माझा किती MT5चा 12वा सर्व्हर आहे, तर तिथं 12वा सर्व्हर मी टाकलेला आहे लॉग इन करताना. तुम्ही तुमचा सर्व्हर कोणता आहे बघायचा. तो कुठं बघायचा असतो, गुगल Gmail वरती बघायचा किंवा क्रोमवरून तुमचं अकाउंट लॉग इन करायचं, अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये बघायचा. माहित नसेल तर बाकीचे व्हिडिओ टेक्निकलच्या प्लेलिस्ट मधले चेकआउट करून घ्या. इथं आल्यानंतर आता पहिली गोष्ट, कोट्समध्ये या. इथं खाली बघा कोट्स दिसतंय. कोट्समध्ये आल्यानंतर आता तुम्हाला US100 पण सापडत नाही, US30 पण सापडत नाही. का? कारण तुम्ही शाळेत गेलेला नाहीये. इथं बघा वरती दिसतंय का प्लसचं सिम्बॉल, याच्यावरती क्लिक करायचं. प्लसच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यावर काय काय दिसतो, फॉरेस्ट स्टँडर्ड, मेजर्स, मायनर्स, एक्झॉटिक, एनर्जी, इंडायसेस, कॅश इंडायसेस दिसतंय का. कॅश इंडायसेसमध्ये जरी गेला तुम्ही, थोडं जरी शहाणा असाल तर AUS 200, CA 60, चायना 50, बरोबर आहे का, सगळे इंडेक्स इथे येत आहेत. दिसलं का US100 दिसतंय का तुम्हाला खाली, दिसतंय का डोळ्यांनी. US100 म्हणतंय का, ह्याच्यावरती क्लिक करा. US30 वरती क्लिक करा, US500 वरती क्लिक करा. संपला विषय. असं ऍड करतात. बरं चला, तुम्हाला एक कॅश इंडायसेस नाही सापडलं बाबा, मान्य करतो मी. ओके, आता ह्याला समजा इथं आलेला आहे, डिलीट कसं करायचं दाखवतो. पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करा, डिलीटवर क्लिक करा, 1 2 3 सिलेक्ट करा, डिलीट करून टाका. एवढी सिंपल साधी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर अजून एकदा ऍड कसं करायचं बघा. इथं गेलं फाइंड सिम्बॉल म्हणतं, इथं सर्च करायचं. काय सर्च करणार, US100. माझ्यात येत आहे की, तुमच्यात कसं काय येत नाही सांगा बरं मला. US100 वर क्लिक करा, आलं. कारण तुमचे अकाउंटच लॉग इन नाहीत किंवा तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या ब्रोकरमध्ये जाऊन बसलेला आहे. कळलं का तुम्हाला. US500 संपला विषय. आले का इथं करन्सी, संपला काय, दिसतंय का तुम्हाला. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर अजून काय ऑप्शन आहेत. चार्ट, इथं चार्ट बघायचा. ट्रेड, आपण जर ट्रेड प्लेस केला तर इथं दिसणार हिस्ट्री आणि इथं दिसणार मेसेजेस. ठीक आहे. आता बघा आपण काय करू, ट्रेड प्लेस करून दाखवतो मी तुम्हाला. साधी सोपी एकदम सिंपल प्रोसेस आहे. US100 वर क्लिक करा, चार्ट ओपन करा. केला बाबा चार्ट ओपन केल्यानंतर बघा पहिलं जे टूल आहे इथं काय दिसतंय, पहिल्यावरती क्लिक केलं बघा. असं तुम्हाला इथं नेमकं मार्केट कुठं चालू आहे, प्राइस कुठं आहे, काय आहे, खाली वर करून तुम्ही असं बघू शकताय. त्यानंतर दुसरं काय टूल आहे, इंडिकेटर म्हणताय. अजिबात छपरीपणा करायचं नाही, काय करणं जायची. टाइम फ्रेम M5, M15 ला जावा, M30 ला जावा, H1 ला जावा. संपला विषय. बरोबर. आपण कुठे जाणार, M5 ला जाणार. त्यानंतर हे काय होतं, ही बाय लिमिट आहे. बरोबर आहे. आपण काय बाय, हे बघा ह्याच्यावरती क्लिक करू नका, साधं सोपं भाषेत. लिमिट कसं लावायचं, सेल लिमिट, बाय लिमिट, सगळ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकदम क्लिअर कट सोपं भाषेत दाखवतो. त्यानंतर हा जो लास्टचा ऑप्शन आहे ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यावर क्लिक केल्यावर बघा काय होतंय, बाय आणि सेल येतं. इथं सगळ्यांच्यात हा ऑप्शन असतो MT5 ला. ओके, MT4 ला नाही, MT5 ला असतो तो ऑप्शन. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे तो आहे क्विक बाय आणि क्विक सेल. दाबलं की जाग्याला ठपकन एंट्री पडते. बाय दाबला की बायची एंट्री, सेल दाबला की सेलची एंट्री. समजा मला एंट्री घ्यायची आहे, कितीची, 0.1चा लॉट मला मारायचा आहे. ओके, आता मी तुम्हाला लॉट मारून दाखवतो. 0.1चा लॉट मी काय करतो, बाय करतो इथं अंदाजे. बरोबर. बघा काय होतं, बायवर क्लिक केल्यावर काय होतं, बायचा ऑप्शन येतोय, 0.1चा लॉट पडलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं बायची एंट्री किंवा सेलची एंट्री मारायची आहे. साधी सोपी प्रोसेस आहे. चला बाबा, ह्याचा स्टॉप लॉस कसा लावायचा. एंट्री कितीला पडली आपली, 18,102 ला पडलेली आहे. बरोबर. कितीला, 18,102 ला. आता किती मायनस दाखवते, 0.60. ठीक आहे. आता बाय लिमिट लावले म्हणल्यावर स्टॉप लॉस कुठं लावणार हो तुम्ही याचा. ऑब्विसली 18,102 ला एंट्री म्हणल्यावर स्टॉप लॉस त्याच्या खालीच येणार आहे तुमचा. आणि मार्केट किती चालू आहे, 18,097 वर चालू आहे. बरोबर. आता मी स्टॉप लॉस किती लावणार इथं, 18,080चा मी स्टॉप लॉस इथं टाकतो. टार्गेट किती टाकणार, हे बघा 18,102 वर आपली एंट्री. बरोबर. म्हणजे टार्गेट किती आहे माझं,
20चा आहे समजा, मी काय करणार 18,120चं टार्गेट लावणार, 18,080चं स्टॉप लॉस टाकणार, बरोबर डन. आता ह्याला कुठं बघायचं जाऊन, ह्याला बघायचं इथं दिसतंय का TPSL दिसलं का, एकदम क्लिअर, किती सोप्या भाषेत आहे बघा. बरं साधी सोपी प्रोसेस होती एंट्री मारायची. बरं तर चला, जर तुम्हाला जर टार्गेट हलवायचं आहे, कसं हलवणार हे बघा, टार्गेटवर क्लिक करा, केलं बरोबर. ह्याला बघा हलवायला येतं असं करून, येतं का हलवा. समजा मला टार्गेट इथं घ्यायचं आहे, मी काय करणार, ह्या लाईनला थोडंसं खाली आणून इथं सोडणार आणि खाली बघा बाण दिसतोय का तुम्हाला इथं, क्लोज SL TP या बाणावर क्लिक करायचं आणि मोडिफाय म्हणायचं. मोडिफाय म्हणलं की बघा ते टार्गेट खाली आले. समजा हा स्टॉप लॉस आहे आपला, स्टॉप लॉस तुम्हाला हलवायचा आहे, कसं हलवणार हे बघा, असं करणार, ह्याला वर नेणार, बाणावर क्लिक करणार, मोडिफाय म्हणणार, झालं की हो. एवढी सोपी साधी प्रोसेस आहे, अजून काय पाहिजे सांगा. फ्री लर्निंग ग्रुपमध्ये आपल्या PDF येत राहतात. पहिल्या 2 ऑलरेडी अपलोड आहेत, अजून 3 येणार आहेत, मागच्या महिन्याची येणार आहे, या महिन्याची येणार आहे, आणि रेग्युलर PDF सुद्धा अपडेट होत राहतात. ज्यांना फ्री लर्निंग ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, XM ब्रोकरची अकाउंट ओपन करून घ्या. 50%चा बोनस पण चालू आहे, नेक्स्ट मंथमध्ये 100% जाईल. मला व्हॉट्सअपला ID पाठवा, व्हॉट्सअपचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. चला आता सेलचा ट्रेड मारून दाखवतो तुम्हाला इथं. आता समजा मला सेल करायचा मार्केटला, मी काय करणार 0.1चा सेल, ओके सेल म्हणणार, पडली माझी सेलची ऑर्डर. कुठं दिसते ही ऑर्डर, जाऊन येता ट्रेडमध्ये दिसते बघा, एक बाय चालू आहे, एक सेल चालू आहे, बरोबर दिसलं. आता काय करणार मी, स्टॉप लॉस लावून दाखवतो तुम्हाला. US 100 सेलचा ट्रेड आपला कितीला सेल लागलाय, 18,101ला, बरं का. स्टॉप लॉस लावून दाखवतो. पेन्सिलवर क्लिक करायचं, पेन्सिलवर क्लिक केलं, सेलची ऑर्डर कितीला माझी 101ला, मी स्टॉप लॉस किती टाकतो, 120चा टाकतो, बरोबर. स्टॉप लॉस किती 120ला, म्हणजे 120ला ऑटोमॅटिकली ट्रेड माझा एक्झिट होणार. टार्गेट किती टाकणार मी, 101ला एंट्री म्हणलं कितीला माझं टार्गेट येणार, 0.90ला, बरोबर. तुम्ही जर चुकीचं टाकलं तर इथं मोडिफाय करायचं ऑप्शन येत नाही दादांनो, त्याच्यामुळं चुकीचं टाकायचं नसतं, ओके. आणि मोडिफाय म्हणायचं, झालं मोडिफाय, एकात मायनस एकात प्लस चालू आहे. आता तुम्हाला याला काय करायचं आहे, हाताने एक्झिट करायचं आहे, ठीक आहे. हाताने एक्झिट करायचं असलं काय, हे बघा इथं जे पहिलं ऑप्शन येतो का ना, पहिला ऑप्शन दिसतो का तुम्हाला, पहिला ऑप्शन, त्याच्यावर जर क्लिक केलं ना तर दोन्ही ऑर्डर एक सोबत क्लोज होते. आता हे बाय आणि सेल चालू आहे एक सोबत, त्याच्यामुळे हा पहिला ऑप्शन येतोय. त्याच्यानंतर एक दुसरा ऑप्शन दिसतोय का तुम्हाला, हा ऑप्शन तुमच्या इथं दाखवत असेल बघा, ह्याच्यावर क्लिक करा आणि क्लोज विथ लॉस म्हणते, तर ह्याला काय करायचं आपण, क्लोज म्हणायचं, आपली ऑर्डर क्लोज होते. ह्याला असं स्विप करायचं, क्लोज म्हणायचं, क्लोज विथ लॉस, तर दोन्ही ऑर्डर लॉसमध्ये क्लोज केलेल्या आहेत. आता ह्याला जाऊन कुठं बघायचं आपण, हिस्ट्रीमध्ये जाऊन बघायचं. कुठं बघायचं, ह्याला जाऊन हिस्ट्रीमध्ये बघायचं, इथं जायचं वरती, टुडे म्हणायचं. टुडे म्हणलं की काय दिसतं इथं, दिसलं का आपल्या दोन्ही ऑर्डर आपण कुठं कुठं क्लोज केल्या, 100 क्लोज झाली आणि 1 मध्ये आपली ऑर्डर क्लोज झालेली आहे. एवढी साधी सोपी सिंपल प्रोसेस होती मोबाईलवरून ट्रेड कसे प्लेस करायचे आहेत. अजून एक ऑप्शन आहे तुमच्याकडं ट्रेड प्लेस करण्यासाठी, बघा तो कोणता, तुम्ही इथून तर करू शकताय. त्यासोबत इथं जर आला तुम्ही तर उजव्या कोपऱ्यामध्ये सगळ्यात टॉपला अधिकचं चिन्ह दिसतंय, त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा, बरोबर. आणि इथं काय दिसतं, US 100, बरोबर आहे का. आता इथं काय आहे, मार्केट एक्झिक्युशन, म्हणजे इथं जर मी बाय दाबला तर माझा ट्रेड जाग्याला बाईंग होतो, सेल दाबला जाग्याला सेलिंग होतो. तुम्ही म्हणता मग ह्याचा काय फायदा आहे, मागाच्या जागी होताच की, बरोबर आहे की नाही. मार्केट एक्झिक्युशनवर क्लिक करा, काय आहे हो, बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप, बाय स्टॉप लिमिट, सेल स्टॉप लिमिट. कशाला मी म्हणतो लपड्यात पडायचं आहे, मार्केट एक्झिक्युशन बाय लिमिट चांगला आहे, मार्केट एक्झिक्युशन करायचं. बरं बाबांनो, तरी बी काही लोक शान येते, त्यांच्यासाठी बाय लिमिट कसं लावायचं ते दाखवतो. आता पहिली गोष्ट, बायचं लिमिट कुठं लागणार, मार्केट समजा 18,100ला चालू आहे आता, बरोबर. मार्केट किती चालू आहे, 18,100ला, आणि 18,100ला मार्केट चालू असल्यावर मला जर बाय लिमिट लावायचं तर मी कुठं लावणार, ऑब्विसली 18,100च्या खाली लावणार मी बाय लिमिट, बरोबर आहे की नाही. आता मला बाय लिमिट लावायचा, मी क्लिक करतो, हे बघा बाय लिमिट, बरोबर. इथं प्राईस विचारतंय बाबांनो, कितीची प्राईस टाकायची मला. आता मार्केट किती चालू दिसतं, इथं किती चालू आहे, 18,098 चालू आहे. मग मी टाकतो बाबा की आमची जी ऑर्डर आहे ना, तुम्ही 18,090ला उचला प्लीज. बघा आता इथं या, दिसतंय का तुम्हाला, बाय लिमिट म्हणतंय 0.1चं बाय लिमिट लागलेलं आहे 18,090ला. जसं मार्केट 18,090ला टच करेल तशी आपली एंट्री मार्केटमध्ये होणार आहे, ओके. तशी आपली एंट्री मार्केटमध्ये होणार. तुम्ही ह्याला स्टॉप लॉस पण लावू शकताय, पेन्सिलवर क्लिक करा, बरोबर. 18,090ला एंट्री झाली समजा तुमची, तर तुम्हाला स्टॉप लॉस टाकायचा आहे 18,080चा आणि टार्गेट टाकायचं आहे 18,120चं, बरोबर. मॉडिफाय म्हणायचं. या इकडे आता बघा, दिसलं का सगळं, बाय लिमिट, SL, टार्गेट. तर मोबाईलवरनं अशी प्रोसेस होती, मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा सोपं साधं तुम्हाला मला सांगता येणार नाही आहे. सेम सेल लिमिटचं आहे, प्लसवर क्लिक करा, मार्केट एक्झिक्युशन, सेल लिमिट म्हणा, मार्केट किती चालू आहे 18,103. चला मला सेल लिमिट टाकायचं, मी किती टाकणार 18,103च्या वरचं कोणती प्राईस टाका तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, 18,120, बरोबर.
त्यासोबत समजा मला स्टॉप लॉस लावायचा, किती लावणार मी 18,130. सेलचा स्टॉप लॉस हा नेहमी चालू प्राईसपेक्षा वरती असतो. आता एवढ्या गोष्टी तुम्हाला इझिली कळायला हव्यात, बरोबर. त्यानंतर 18,100ला मी याचं टार्गेट लावणार. 18,120ला सेल केला तर टार्गेट कुठे येणार, त्याच्या खालीच येणार आहे ना 18,100ला, बरोबर. प्लेसवर क्लिक करा. ठीक आहे, चला बघूया सेल लिमिट लागले का. हे बघा आपलं सेल लिमिट दिसतंय का तुम्हाला. सेल लिमिट एसएल कुठं आहे 18,080ला, सॉरी हे बघा सेल लिमिट इथं आहे, त्याचा एसएल वर आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. ह्याचं एसएल जर बघायचं तर हे बघा, ह्याच्यावर क्लिक करा, ऑर्डरवर क्लिक करत जायचं. इथं क्लिक केलं दिसतंय आपल्याला US100 सेल लिमिट, स्टॉप लॉस किती 18,130, टीपी किती 18,100. तर ॲटोमॅटिकली एंट्री आपल्या एक्झिक्यूट होणार ज्यावेळेस मार्केट त्या प्राईसला टच करेल त्यावेळेस. तर ही होती मोबाईलवरची प्रोसेस, एकदम साधी सोपी. आयुष्यपत 10 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे भावांनो. आपण काय करू, कम्प्युटरवरनं कसं करायचं आहे ह्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवू. ह्या व्हिडिओमध्ये बिनकामी लांबडं वाढण्यात काही सुद्धा अर्थ नाही. व्हिडिओला लाईक करा, कमेंट मारल्याशिवाय पुढचा व्हिडिओ येणार नाही कम्प्युटरवाला. ठीक आहे, कोणीही कमेंट मारा, 2-4 जरी कमेंट आल्या तरी सुद्धा आपण पुढचा व्हिडिओ बनवू, पण त्याच्याशिवाय पुढचा व्हिडिओ येणार नाही. की कम्प्युटरवरनं कशा प्रकारे एंट्री मारायचे आहेत, कम्प्युटरवरनं स्टॉप लॉस कसे लावायचे, चार्ट कसे ॲड करायचे, सगळे सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला आहे, XM ब्रोकरचा अकाउंट ओपन करा, मला ID पाठवा, फ्री लर्निंग ग्रुपमध्ये ॲड करतो. तिथं PDFचं ॲक्सेस वगैरे सगळं काही तुमच्यासाठी फ्रीमध्ये आहे. तसं डेली लाईव्ह मार्केटमध्ये मी ॲनालायसिसही शेअर करत असतो. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.